अमृत आणि सफल याने यावर्षी धमाका केलेला आहे। तर शेतकऱ्यांचा प्रश्न होता की सगळ्या प्रोडक्ट विषयी माहिती सांगा, कोणत्या अवस्थेत काम करते, त्याचा डोस किती आहे, काय भाव पडते, ह्या सगळ्या बाबी मी इथे तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात पहिलं प्रोडक्ट आहे आपला ॲग्रीपॉवर रूट केअर। 98% ह्युमिक ॲसिड आहे। यावर्षी भरपूर सारे शेतकऱ्यांनी वापरलं, मागच्या वर्षी सुद्धा वापरलं। शेतकऱ्यांचं म्हणणं आहे बाजारातल्या ह्युमिक ॲसिडपेक्षा याचे रिझल्ट चांगले येतात। आता काय कारण आहे, तर त्याचं कारण आहे ॲग्रीपॉवर। ठीक आहे। दुसरा प्रश्न आहे किती रुपयाला पडते, फक्त 700 रुपये किलो आहे। बाजारातल्या ह्युमिकपेक्षा खूप जास्त स्वस्त आहे। त्यानंतर डोस कितीचा आहे, फवारणीमधून 30 ग्राम आणि ड्रिंचिंगमधून एकरी 1 किलो। जर तुमची फळबाग वगैरे असेल तर एकरी 1 किलो तुम्ही घेऊ शकता। खतामध्ये मिसळून सुद्धा देऊ शकता। मोड ऑफ यूज कसा आहे, तर तुम्ही फवारणीमधून देऊ शकता, ड्रिंचिंगमधून देऊ शकता किंवा खतात मिसळून सुद्धा देऊ शकता। कोणकोणत्या पिकाला चालते, तर आपल्या अस्तित्वात असणाऱ्या सगळ्या पिकांना हे चालतं। कॅश ऑन डिलिव्हरी आहे, घरपोच येते सगळे प्रोडक्ट आपले। दुसरं प्रोडक्ट आहे ॲग्रीपॉवर अमृत। 8.5 लाख ppm अमिनो ॲसिड आहे। पिकाच्या वाढीच्या अवस्थेत काम करते। कशाही पद्धतीचा तुमच्या पीक वाढ होत नसेल, म्हणजे अति पाऊस आहे, कमी पाऊस आहे किंवा तणनाशकाचा शॉक बसलेला आहे, पीक पिवळं पडलेलं आहे, वाढ होत नाही आहे, अशा कोणत्याही अवस्थेमध्ये ॲग्रीपॉवर अमृत घ्या। 30 मिलीचा फक्त याचा डोज आहे आणि हे फवारणीमधून द्यायचं आहे। कोणत्याही कीटकनाशक, बुरशीनाशक, वरखतासोबत हे चालते। भाव आहे फक्त 1000 रुपये लिटर। त्यानंतर तिसरं प्रोडक्ट आहे ॲग्रीपॉवर सफल। जबरदस्त ब्रांचिंग करण्यासाठी हे ओळखल्या जाते। पिकाची ब्रांचिंग एवढी जबरदस्त होते याने आणि कापसासारख्या पिकात जोडपातीची संख्या वाढवण्याचं काम करते। आणि जर तुमच्या पिकाला जर तुमचा खताचा डोस देणं शक्य होत नसेल, म्हणजे मजुराची कमतरता आहे किंवा अति पाऊस सुरू आहे, सतत पाऊस सुरू आहे, खत देणं शक्य होत नाही, तर त्यावेळेस ॲग्रीपॉवर सफलचा स्प्रे करा। 20 ते 25 दिवस तुम्हाला असं वाटेल की या पिकाला खत देण्याची गरज नाही आहे। एवढी जबरदस्त कॅपॅसिटी या ॲग्रीपॉवर सफलमध्ये आहे। फक्त 1100 रुपये लिटर पडते। 40 मिलीचा डोज आहे कापसासाठी, 50 मिलीचा डोज आहे सोयाबीनसाठी। अशा पद्धतीने तुम्ही याचा वापर करू शकता। कोणत्याही कीटकनाशक, बुरशीनाशक, वरखतासोबत हे चालते। तिसरं प्रोडक्ट आहे आपलं ॲग्रीपॉवर अमिनो। 12 प्रकारचे अमिनो ॲसिड आहे आणि हे फुलांच्या संख्येत एवढी वाढ करते की झाड सहन करू शकणार नाही। कोणतंही पीक असो, कापूस असो, सोयाबीन असो, तूर असो, या पिकांमध्ये तुम्हाला जे जबरदस्त रिझल्ट दिसतील। त्यानंतर आणखी कोणते पीक आहे, उडीद, मूग, ज्वारी, बाजरी, मका, या सगळ्यात पिकामध्ये हे चालते। 35 मिलीचा याचा डोज आहे। 1100 रुपये लिटर पडते। कोणत्याही कीटकनाशक, बुरशीनाशक, वरखतासोबत हे चालते। सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, फुल इतके लागतील की झाड सहन करू शकणार नाही। 20 ते 30% झाड फुलत असताना याची फवारणी झाली पाहिजे। त्यानंतर आपलं प्रोडक्ट आहे फॉर्म्युला 1। हे वेगवेगळ्या प्लांट ग्रोथ रेग्युलेटर पासून बनलेला आहे। 25 ते 30 मिलीचा याचा डोज आहे। हे ज्या अवस्थेत तुम्ही टाकाल ती अवस्था बूम करण्याची कॅपॅसिटी याची आहे। फांद्या करण्याच्या अवस्थेत टाका, वाढ करण्याच्या अवस्थेत टाका, फुलाचं रूपांतर फळात करायचं आहे लवकर, किंवा फुलगळ थांबवायची आहे, पातीगळ थांबवायची आहे, त्या अवस्थेत टाका। तुम्हाला याचे जबरदस्त रिझल्ट दिसतील। खास करून पातीगळ, फुलगळ, फळगळ या अवस्थेमध्ये तुम्हाला याचे रिझल्ट जबरदस्त दिसतील। मागच्या वर्षी संत्रा पिकावर याचे रिझल्ट शेतकऱ्यांनी घेतलेले आहे। खूप जबरदस्त रिझल्ट त्यांना आलेले आहे आणि हे आहे 1400 रुपये लिटर। अर्ध्या लिटरची पॅकिंग येते। आणि विशेष महत्त्वाचं त्यानंतरचं प्रोडक्ट आहे ॲग्रीपॉवर तुफान। हे हळद, अद्रक सारखे जे कंदवर्गीय जेवढे पिकं आहे, या कंदवर्गीय पिकात त्या कंदांची संख्या वाढवणे, साईज वाढवणे आणि जे कोणती फळबाग पिकं आहे, ज्या पिकात तुम्हाला वाटते की याची मूळ लवकर स्ट्रॉंग झाली पाहिजे, लवकर याची ग्रोथ जबरदस्त झाली पाहिजे, खोड मजबूत बनलं पाहिजे, त्यासाठी तुम्ही ॲग्रीपॉवर तुफान घेऊ शकता। आणि हे तुम्ही बाकीच्या पिकांवर सुद्धा वापरू शकता। सोयाबीनमध्ये सुद्धा याचं फुलाचं रूपांतर फळात करणे आणि तूर पिकात सुद्धा फुलाचं रूपांतर फळात करणे, संत्रा पिकाचं सुद्धा फुलाचं रूपांतर फळात करणे। मग तुम्ही म्हणाल याच्यात विशेष काय आहे, ते तर ॲटोमॅटिकच होत असते। परंतु तुम्हाला माहीत आहे की जर फुल तुमच्या धारणा झालेली आहे कोणत्याही पिकावर असो, सोयाबीन, कापूस किंवा संत्रा वगैरे, तर यात काय असते, फुलं लागल्यानंतर जर सततचा पाऊस किंवा जोराचा पाऊस जर आला सोयाबीन सारख्या पिकात, तर फुलांचं नुकसान 100% होते। तूर पिकात सुद्धा तेच तुम्हाला पाहायला मिळते। जर त्यावेळेस पाऊस जोराचा आला तर अर्धे फुलं तुमचे गळून पडतात। म्हणून जर तुम्हाला असं वाटलं की बाबा हवामान विभाग सांगत आहे की पुढच्या 8 दिवसामध्ये जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता आहे आणि आपलं पीक तर फुलोऱ्यावर आहे, तर मग अशा वेळेस तुम्ही तुफान मारून द्या। हरभऱ्यासारखं पीक असलं तरी चालते, तुम्हाला जबरदस्त रिझल्ट येते। आणि जर तुमचं संत्र्यासारखं पीक असेल आणि अशा वेळेस जर गारपीट होण्याची शक्यता असेल, तर तुम्ही तुफानचा वापर करा, तुम्हाला 100% जबरदस्त रिझल्ट मिळतील। त्यानंतर शेवटचं प्रोडक्ट आहे आणि याचे भाव आहे 1200 रुपये लिटर। त्यानंतर शेवटचं प्रोडक्ट आहे ॲग्रीपॉवर नीम। 550 रुपये लिटर पडते। 300 ppm चं हे नीम ऑइल आहे। लक्षात घ्या, नीम ऑइल आहे। आणि ऑइल कसं असते, तर ऑइल हे घट्ट असते, पाण्यापेक्षा घट्ट असते। आणि तुम्ही बाजारातले जेवढे नीम ऑइल आणता त्याची बॉटल तुम्ही हलवून पहा, असा खलखल म्हणजे असा पाणी वाजल्यासारखा बाजारातल्या नीम ऑइलचा आवाज येतो। परंतु ॲक्च्युअलमध्ये नीम ऑइल म्हटल्यानंतर ऑइल हे घट्ट असते, तुम्हाला माहीत आहे। तर ऑइलचा आवाज येतो का, ठीक आहे। तर हे
म्हणजे ओरिजिनल नीम ऑइल तुम्हाला आतापर्यंत मिळालं का, त्याच प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधा, बाजारातलं घ्या आणि वापरून पहा, आणि आमचं घ्या आणि वापरून पहा कोणकोणत्या किडीसाठी चालते. तर याचं कार्य कसं असते नीमचं तुम्हाला सगळ्यात आधी समजावून सांगतो. ॲझायडिरेक्टिन इंडिका नावाचा घटक असतो आणि हा ज्यावेळेस तुम्ही पिकावर स्प्रे करता त्यावेळेस जेवढी कीड तिथं पिकावर अवेलेबल आहे आणि त्यांच्या अंगावर ज्यावेळेस नीम ऑइल पडते तर कीड ही पॅरलाइज होत असते. ठीक आहे, पॅरलाइज झाल्यामुळं ती कीड मरते. आणि त्यानंतर दुसऱ्या प्रकारे हे कार्य कसं करते, ज्यावेळेस तुम्ही हे शेतात फवारता, फवारणीनंतर हे स्टिकरसोबत वापरणं गरजेचं असते. अमावस्येच्या वेळेत हे वापरलं गेलं पाहिजे. त्यावेळेस जी कीड तुमच्या पिकावर अंडे घालण्यासाठी येणार आहे त्या किडीसाठी हे रिपेलंटचं काम करते. म्हणजे कीड तुमच्या पिकावर अंडे घालण्यासाठी येणार नाही, ते दुसरीकडे कुठेतरी जाऊन अंडे घालल. ठीक आहे, अशा 2 प्रकारे हे काम करते. आणि ही गोष्ट तुम्हाला आजपर्यंत कोणी सांगितली नसेल. भाव आहे फक्त 550 रुपये लिटर. तर मंडळी, यापैकी कुठलंही औषध तुम्हाला घ्यायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबर जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता, किंवा आमच्या ऑफिसवर तुम्हाला यायचं असेल, नायरा पेट्रोल पंपाच्या पाठीमागे, दारवा तालुका, दारवा जिल्हा, यवतमाळ, इथे येऊन सुद्धा तुम्ही हे घेऊन जाऊ शकता.